नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. बघा, आता बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते खूप, पण गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहे आणि ते बरेचशे प्रमाणामध्ये मोठे आहे, काही लहान आहे, तर त्यासाठी खूप वेळ लागतो. तर बऱ्याच जणांना काय आहे की ऑफिसमुळे असेल किंवा घरात लहान मुलं आहे किंवा कुटुंब खूप मोठं आहे किंवा नोकरीमुळे आपल्याला ते वाचणं शक्य होत नाही किंवा अजून काही कारण असू शकते, यामुळे गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही. पण तरीही तुम्हाला जर पारायण करायचं असेल तर त्यामध्ये एक आपल्याला ऑप्शन आहे, ते म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण. तर संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर ते कसं करायचं, त्यामध्ये किती अध्याय आहे, कधी वाचायचं, कोणी करायचं, नियम काय आहे, उपवास करायचा का, एकाच दिवसात वाचायचे का, असे बरेचसे प्रश्न आहे. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत स्किप न करता. तर बघा, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण जे आहे तर यामध्ये 7 अध्याय आहे आणि तेही अध्याय खूप असे मोठे नाहीये. अगदी हे 7 अध्याय वाचण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 तास लागू शकतो. तेही आपल्या वाचण्याच्या स्पीडवर आहे. जर तुमचा वाचनाचा स्पीड हा चांगला असेल तर तुम्हाला 40-30 मिनिटातही वाचन पूर्ण होईल. किंवा तुम्ही अगदी स्लो गतीने वाचणार असाल तर तुम्हाला पाऊण ते 1.5 तासामध्ये हे संपूर्ण वाचन होईल. अगदी असं छोटंसं हे ग्रंथ आहे संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाचे. अगदी कसंही वाचले तरीही तुमचे हे पाऊण ते 1.5 तासामध्ये होईलच होईल. आणि नेहमी आपण जेव्हा कोणत्याही ग्रंथाचे पारायण करतो तर ते मनातल्या मनात न वाचता किमान आपल्याला ऐकू येईल इतक्या आवाजात तरी मोठ्याने वाचावे. आणि गुरुचरित्र ग्रंथाला तर 5वा वेद म्हणलेला आहे, कारण त्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ, प्रत्येक लाईन अति महत्वाची आहे. आणि हे जे शब्द, मंत्र, स्तोत्र जे आहे तर ते आपल्या घरामध्ये पसरले तर याने आपले मन तर शुद्ध होईलच, किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, काही निगेटिव्ह ऊर्जा असेल, जे काही दोष असेल ते सर्व नष्ट होतील. त्यामुळे कोणतेही पारायण हे नेहमी किमान आपल्याला ऐकू येईन इतपत तरी मोठ्याने वाचावे. आता हे संक्षिप्त गुरुचरित्राचं जे पारायण आहे कधी करायचं, तर बघा, दत्त महाराजांचा वार जो आहे तो गुरुवार आहे, तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण हे गुरुवारी करू शकता. किंवा तुम्ही गुरुचरित्राचा जो मोठा ग्रंथ आहे तर त्यामध्ये आवर्तनिकेमध्ये सांगितलेले आहे, जेव्हा मन असेल पवित्र तेव्हा वाचावे गुरुचरित्र. त्यामुळे गुरुचरित्र पारायणाचा हा ग्रंथ आपण कधीही वाचनाला सुरुवात करू शकतो. आणि तसाच हा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आहे, हे तुम्ही कोणत्याही दिवशी वाचू शकतात. अगदी जर तुम्हाला रोज जरी वाचायचं असेल तरीही तुम्ही वाचू शकतात किंवा गुरुवारीही वाचू शकता, कारण याला 1 तासापेक्षाही कमी वेळ लागतो. तर आता हे कधी वाचायचं, तर बघा, दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे ती दत्त महाराजांची भिक्षेला जाण्याची वेळ आहे. त्यामुळे त्या वेळेत आपल्याला कधीही गुरुचरित्राचे ग्रंथ वाचायचे नाहीये. त्या वेळेमध्ये आपली जी सेवा असेल ती आपल्याला थांबवायची आहे. आणि हे जे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण आहे ते अगदी आपण ब्रह्ममुहूर्तावर करू शकतो. सूर्य उदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कधीही करू शकतो. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान वाचन करायचं नाही. आता परत प्रश्न आला की आम्ही जॉब करतो, दिवसभर घरी नसतो, मग कसं करायचं? मग तुम्ही अगदी संध्याकाळी केलं तरीही चालेल, तुमच्या वेळेप्रमाणे. फक्त काय करायचं, संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर, घरी आल्यावर स्नान करायचं, सुशोभित व्हायचं, धूत वस्त्र घालायची किंवा कोरे वस्त्र घालायचे व त्यानंतर आपल्याला पारायणाला बसायचं आहे. धूत वस्त्र म्हणजे काय, तर धुतलेली स्वच्छ वस्त्र ते घालायचे आणि पारायण करायला बसायचं. आता संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी करायची का? हो, पूजा मांडणी करायची. आपल्याला जर शक्य असेल, आपल्याला जर तेवढी जागा असेल, पण पूजा मांडणी करायची. जर आपल्याला जागेचा अभाव असेल, तर तेवढा वेळ नसेल, तर अगदी देवघरासमोर बसून सुद्धा दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि पारायणाला सुरुवात केली तरीही चालेल. आता ज्यांना पूजा मांडून संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करायचंय त्यांनी कसं करायचं, एक पाट घ्यायचा किंवा चौरंग घ्यायचा, त्यावरती पिवळे कापड अंथरायचे. दत्त महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल तर तो ठेवायचा. तो नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटो, मूर्ती ठेवू शकतात. व त्याच्या बाजूला एक कलश मांडायचा साईडला.
कलश मांडायचा किंवा साईडला एक नारळ ठेवायचा व दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि वाचनाला सुरुवात करायची. आता संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करत असताना तर आता त्या दिवशी उपवास पकडायचा का तर नाही. तर हे सर्व आपल्यावर आहे. तुम्हाला जर इच्छा असेल तर उपवास करू शकतात, पण तुम्ही उपवास न करता सुद्धा हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकता. तर तुम्हाला शक्य होत असेल, सहन होत असेल तर तुम्ही उपवास करू शकतात. एक वेळा फळाहार करू शकतात आणि एक वेळा जेवण करू शकतात. आणि शक्य नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जेवण करून सुद्धा हे वाचन करू शकतात. आणि कटाक्षाने आपल्याला ज्या दिवशी संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे त्या दिवशी आपल्याला नॉनव्हेज खायचं नाहीये व आपल्या घरामध्ये कोणाला खाऊ द्यायचं नाही. आपल्या घरामध्ये नॉनव्हेज आणायचं नाही. हा नियम पाळायचा व त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचारीचे पालन करायचे. तुम्हाला शक्य असेल तर जमिनीवर, चटईवर, मुंगडी असेल, सतरंजी असेल ती टाकून झोपायचं आहे. जर ते तुम्हाला शक्य नसेल, जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं असेल, तुम्हाला डॉक्टरांनी मनाई केली असेल खाली झोपायला, तर आपल्याला स्वच्छ धुतलेली बेडशीट ही बेडवर टाकायची आहे व आपल्याला स्वच्छ धुतलेलं पांघरूनच ब्लँकेट आपल्याला घ्यायचं आहे आणि मग आपल्याला झोपायचं आहे. व त्या दिवशी आपल्याला बाहेर अन्न घ्यायचं नाहीये, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं काही खायचं नाही. आणि हे जे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण जे आहे ते आपल्याला एकाच वेळेवर बसून एकाच वेळेमध्ये करायचं आहे, एकाच जागी करायचं आहे. वाचन पूर्ण होऊस तर आपल्याला मध्येच उठायचं नाहीये, कारण याला फक्त पाऊण तास ते 1 तास लागतो. त्यामुळे हे नियम आपण प्रत्येक जणांनी नक्की करायचे आहे. ज्यांना जमिनीवर बसून वाचण्याचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी खुर्चीवर बसून याचे पारायण केले तरीही चालेल. फक्त बेडवर, सोफ्यावर बसून हे ग्रंथाचे पारायण करायचे नाहीये. आणि ज्या दिवशी आपल्याला या संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्या दिवशी आपलं जे मुख्य प्रवेशद्वार असेल, पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्या पाण्याचा आपल्याला थोडासा सडा टाकायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावर. जर आपला फ्लॅट असेल तर आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे व आपला मुख्य द्वार सुशोभित करायचं आहे. असं म्हटलं जातं की जिथे गुरुचरित्राचं पारायण केलं जातं तिथे दत्त महाराज हे येतातच. त्यामुळे आपलं मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित करायचं आहे. जर आपले पिरियड्स असेल तर पिरियड्समध्ये करायचं नाहीये. जर सुतक असेल तर सुतकमध्ये सुद्धा वाचन करायचे नाहीये. व ज्या दिवशी आपण पारायण करणार आहोत त्या दिवशी घरामध्ये गंगाजल, गोमूत्र शिंपडायचे व पाण्यामध्ये गोमूत्र, थोडीशी हळद, मीठ टाकून आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. व सकाळी आपली आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपली देवपूजा झाल्यानंतर केलं तरीही चालेल, सकाळी लवकर उठून केलं तरीही चालेल. सकाळी 10च्या आत केलं तर अतिउत्तम. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर फक्त 12 ते 12:30ची वेळ सोडा. दिवसभर कधीही वाचू शकतात. आपल्या वेळेप्रमाणे कधीही करा. कारण बघा, सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे आपली श्रद्धा, आपला भाव महत्त्वाचा आहे. त्यामुळे जेव्हा आपल्या वेळेनुसार दिवसभर शक्य होईल त्या वेळेला करा, पण अगदी अंतःकरणातून करा, श्रद्धेने करा आणि विश्वासाने करा. सुरुवातीला आपल्याला वाचन करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. जर तुम्ही माहीत नसेल तर कमेंट करू शकता. आणि हे संकल्प करून आपल्याला हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात करायची आहे. आणि तुम्ही फक्त एका दिवसाचा संकल्प करू शकतात, म्हणजे एक पारायण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकतात. एका दिवसामध्ये तुम्हाला 7 अध्याय वाचायचे आहे. असं एका दिवसाचं एक संक्षिप्त गुरुचरित्र पारायण, किंवा तुम्ही 11 संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकतात. 11 संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाचा संकल्प करू शकता आणि 11 दिवसामध्ये 11 पारायण करू शकतात, किंवा 7 दिवसामध्ये 11 पारायण करू शकतात, किंवा 3 दिवसामध्ये संक्षिप्त गुरुचरित्राचे 11 पारायण करू शकतात. हे सर्वस्व आपल्या मनावर आहे. तुम्ही एक पारायणाचा संकल्प करू शकतात किंवा 11 पारायणाचे संकल्प करू शकतात. तुम्ही 3 करू शकतात, 5 करू शकतात, 11 करू शकतात. हे सर्वस्व आपल्यावर आहे. आणि अशा पद्धतीने हे पारायण होईपर्यंत जिथे आपण पूजा मांडणी केलेली असेल तिथे दिवा चालू ठेवायचा. तिथे आपले पारायण झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य अगदी आपण दूध साखरेचा, किंवा तुम्हाला शक्य असेल तर वरण भाताचा, पूर्ण वरणाचा, तुम्हाला जे शक्य असेल नुसता फळाचा, किंवा आपण जे घरामध्ये खाण्यासाठी बनवणार आहोत त्याचा नैवेद्य आपण दाखवू शकतो. व त्यानंतर दत्त महाराजांची आरती करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला आसन सोडायचं आहे. आणि त्या दिवशी आपल्याला लसूण, कांदा खायचं नाहीये. कांदा, वांग, गवार असं आपल्याला त्या दिवशी खायचं नाहीये. हे सात्विक भोजन असतं ते आपल्याला करायचं आहे. शक्य असेल तर आपल्या घरामध्ये जे बनल ते चालेल. तर अशा पद्धतीने आपण संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण हे करू शकतो.
जर तुम्हाला मोठ्या गुरुचरित्र पारायण ग्रंथाचे करणं शक्य नसन झाले तर तुम्ही हे संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण नक्की करून बघा. चला तर मग तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जर तुम्हाला हाईपचं ऑप्शन दिसत असेल तर तुम्ही चॅनलला हाईप देऊन मला प्रोत्साहन देऊ शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.